वेक्टर चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण बरंच काही पाहिलेलं आहे, काही डेफिनेशन्स पाहिलेले आहेत, काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहिलेले आहेत आणि दोन थेरम आपले झालेले आहेत, एक कोलिनियर आणि दुसरा कोप्लेनर वेक्टर्सचं. आज आपण पाहणार आहोत पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड. तुम्ही म्हणाल की पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट तर यापूर्वी झालेलं आहे आपलं, तर बरोबर आहे. यापूर्वी मी तुम्हाला पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट इन स्पेस सांगितलेलं आहे, पण पोझिशन वेक्टर काय असतं एवढंच सांगितलं. पण त्या वेक्टरला इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये कसं एक्सप्रेस केलं जातं ते नाही सांगितलं. फिजिक्समध्ये तुमचं वेक्टर झालं असेल आणि एखादा वेक्टर जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेस तो इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये एक्सप्रेस केलेला असतो. म्हणजे तो 3i + 2j + 5k असा जर वेक्टर लिहिला असेल तर काय होतं याचा अर्थ की आय जे के जे आहेत ना ते युनिट वेक्टर्स आहेत इन द डायरेक्शन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. मग आपल्याला तेच बघायचं आहे की कोणत्याही पॉईंट जेव्हा दिलेला असतो आणि त्याचे कोऑर्डिनेट जर दिले असतील त्या पॉईंटच्या पोझिशन वेक्टरला इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये कसं एक्सप्रेस करणार, कसं एक्सप्रेस केलं जातं ते मी सांगतो आणि ते कसं आलं ते हे आपण पाहणार आहोत. यासाठी स्पेसमध्ये मी एक पॉईंट घेतो आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स कॉमा वाय कॉमा झेड. हा पॉईंट पी आहे आणि पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी म्हणजे या पॉईंट पीचा ॲड्रेस सांगणारा जो वेक्टर आहे, या पॉईंट पीचं जे ठिकाण आहे ते सांगणारा जो वेक्टर आहे त्याला म्हटलं जातं पोझिशन वेक्टर. आता पॉईंट पी असेल तर या पॉईंट पीचा पोझिशन वेक्टर कसा लिहितात, पीव्हीएस ऑफ पॉईंट पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड. याला आपण म्हणतो आहे वेक्टर ओ पी, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. हा झाला वेक्टर ओ पी किंवा याला स्मॉल वेक्टर पी आपण असं लिहितो आहे. आणि हाच वेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये कसा एक्सप्रेस केला जातो, तर पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स, पहिला कोऑर्डिनेट एक्स, दुसरा वाय आणि तिसरा झेड. ते या वेक्टर ओ पीला किंवा या वेक्टर पीला इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये एक्सप्रेस केलं जातं. एक्स हा स्केलर आहे, आय जे के हे युनिट वेक्टर्स आहे इन द डायरेक्शन ऑफ कोऑर्डिनेट एक्सिसची डायग्राम मी बाजूला काढून दाखवतो तुम्हाला. तर हे वेक्टर्स आहेत आणि स्केलर्स क्वांटिटी आहेत, यांचं लिनियर कॉम्बिनेशन. आता तुम्ही मला लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, त्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहायचो लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ वेक्टर्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पॉईंट पीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आणि हे वेक्टर आय जे के यांचं जे लिनियर कॉम्बिनेशन आहे ते राहतं एक्स इंटू युनिट वेक्टर आय प्लस वाय इंटू युनिट वेक्टर जे प्लस झेड इंटू युनिट वेक्टर के. हा झाला वेक्टर ओ पी किंवा वेक्टर पी. याला म्हणतात पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय झेड. तर तुम्ही म्हणाल आम्हाला तर हे वेक्टर अशा टाईपमध्ये लिहिता येतात हे माहिती आहे, पण मग हा वेक्टर पॉईंट पीचं पोझिशन वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन आय जे केच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये कसा लिहिला तेच आपण आता पाहणार आहोत. आता वेक्टर ओ पी झाला आहे आणि याच वेक्टरचं मॅग्नेट्यूड जर काढायचं असेल, आता मॅग्नेट्यूड म्हणजे काय, तर ओरिजिन आणि पॉईंट पी यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला मॅग्नेट्यूड म्हणतात. मग तुम्हाला पॉईंट पीचं पोझिशन वेक्टर जर माहिती असेल तर तुम्ही मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ पी काढू शकता. अंडर रूटमध्ये हा जो पोझिशन वेक्टर आहे ना यामध्ये जे आय जे केचे कोइफिशियंट्स आहेत त्याला कोइफिशियंट्सच्या ऐवजी कंपोनंट्स असं सुद्धा म्हणतात. एक्स हा आयचा कंपोनंट, वाय जेचा कंपोनंट आणि झेड केचा कंपोनंट आहे. तर अंडर रूटमध्ये या तिन्ही कंपोनंटच्या स्क्वेअरची ॲडिशन लिहायची, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला मॅग्नेट्यूड फाइंड करण्याचं. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ पी इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि पॉईंट पीचे कोऑर्डिनेट जर एक्स वाय झेड असतील तर वेक्टर
ओ पी इज इक्वल टू लिहिता येतं एक्स आय प्लस वाय झे प्लस झेड के आणि हा वेक्टर ओ पी हा काय झाला आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी. पॉईंट पी कुठे आहे स्पेसमध्ये आहे. त्याच्यापूर्वी 3D मध्ये एक डायग्राम मी तुम्हाला काढून दिली होती. लक्षात आहे आता अशा टाईपचा हा पॉईंट आहे. काय 3 ॲक्सिस एक्स वाय झेड ओरिजिन. एक्स जो आहे ना या एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी एक युनिट वेक्टर आहे त्याला आयने डिनोट करतात. याचा मॅग्नेट्यूड 1 आहे आणि युनिट वेक्टर असल्यामुळे याला अशी कॅप घातली. वायच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर राहतो. युनिट वेक्टरचे डेफिनेशन यापूर्वी पाहिले आहे. वेक्टर हुज मॅग्नेट्यूड इज 1 युनिट इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर आणि जर तो युनिट असेल तर त्याला अशी कॅप घातल्या जाते. मग एक्सच्या डायरेक्शननी जो युनिट वेक्टर आहे त्याला आयने डिनोट केला आहे. वायच्या डायरेक्शननी जो आहे त्याला जेने डिनोट केला आहे. हा युनिट वेक्टर आहे त्याला कॅप आणि झेड ॲक्सिसच्या डायरेक्शननी जो आहे ना त्याला केने डिनोट केला आहे के कॅप. आय कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. जे कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस अँड के कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस. हे झालं युनिट वेक्टर. आणि स्पेसमध्ये कुठेतरी पॉईंट पी आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय झेड. आणि मग पॉईंट पीचा पोझिशन वेक्टर जे पॉईंट पी या ओरिजिनपासून किती डिस्टन्सवर आहे आणि कोणत्या डायरेक्शनने आहे तो सांगणारा जो वेक्टर आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ओ पॉईंट आणि पी पॉईंट त्याला जॉईंट करायचं. याची डायरेक्शन राहणार आहे फ्रॉम ओ टू पी. तर हा जो वेक्टर ओ पी तुम्हाला इथे दिसतोय ना हा वेक्टर ओ पी या पॉईंट पीचा पोझिशन वेक्टर आहे. आणि याच वेक्टर ओ पीला इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये लिहिताना पॉईंट पीचे हे 3 कोऑर्डिनेट्स आणि या तिन्ही ॲक्सिसच्या डायरेक्शननी असलेले हे जे युनिट वेक्टर आहेत ना यांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिल्या जाईल. लिनियर कॉम्बिनेशनची डेफिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही लिनियर कॉम्बिनेशनची जी डेफिनेशन आहे ती एकदा चेक करून घ्या. जे लक्षात येईल तुमच्या की एक्स वाय झेड ह्या कोणत्या क्वांटिटीज आहेत स्केलर. आय जे के कोणत्या क्वांटिटीज आहेत वेक्टर. स्केलर आणि वेक्टर यांचं जे कॉम्बिनेशन लिहिलेलं आहे त्याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. हे इथे काय आहे लिनियर कॉम्बिनेशन आहे. कुणाचं लिनियर कॉम्बिनेशन आहे एक्स वाय झेडचा आय जे के या युनिट वेक्टरसोबत. आणि मग मॅग्नेट्यूड काढायचं म्हणजे या दोन पॉईंटमधलं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. आणि डिस्टन्स काढायचं आहे तो ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय आहे 0 0 0. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड. 2 पॉईंटमधला डिस्टन्स जर काढला तर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळतो. हे तर फक्त फॉर्म्युले मी सांगितले तुम्हाला. आणि याच्या आधी तुम्हाला माहिती आहे ते फिजिक्समध्ये जर झालं असेल ना वेक्टर्स अँड स्केलर तर तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीचा वेक्टर असतो आणि त्याचा मॅग्नेट्यूड फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे. आज आपण पाहणार आहोत की पॉईंट पीचे कोऑर्डिनेट जर एक्स वाय झेड दिले असतील तर मग या पॉईंट पीचा पोझिशन वेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये कसा लिहिला जातो. पॉईंट पीचा पोझिशन वेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे के मी आत्ताच तुम्हाला सांगितला आणि तो इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये कसा आला त्याचा प्रूफ आपण आता पाहणार आहोत. त्यासाठी लक्ष द्या. इथे मी एक पॅरलेलोपिपेड काढतोय. जो यापूर्वी 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम जेव्हा मी सांगितले होते त्यावेळेस अशा टाईपचा पॅरलेलोपिपेड काढला होता. हा एक पॅरलेलोपिपेड काढला आहे आणि या पॅरलेलोपिपेडच्या कोटर्मिनस एजेस किंवा कॉन्कोरंट एजेस कॉन्कोरंट किंवा कोटर्मिनस याचा अर्थ काय होतो की असे एजेस ज्यांचा इंटरसेक्शन पॉईंट कॉमन असेल. कोटर्मिनस एजेस बघा 1 2 3 यांचा इंटरसेक्शन पॉईंट हा आहे. 1 2 3 कोटर्मिनस आहे. ते तिन्ही एजेस ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील एकच पॉईंट इंटरसेक्शन पाहिजे त्यांना कोटर्मिनस एजेस असं म्हटलं जातं. तर इथे हा जो पॅरलेलोपिपेड आहे ना या पॅरलेलोपिपेडच्या या 3 कोटर्मिनस एजेस मी
एक्स ॲक्सेस, वाय ॲक्सेस आणि झेड ॲक्सेस कन्सिडर केला. यांचा हा इंटरसेक्शन पॉईंट ओरिजिनचे जे कोऑर्डिनेट्स आहेत तीनही 0. यापूर्वी हे जे पॉईंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आपण पाहिले होते. त्यानंतर लक्षात आलं इथे कोणता पॉईंट काय आहे. एक्स ॲक्सिसवर जो पॉईंट आहे त्याला मी ए, वायवर जो आहे त्याला बी आणि झेडवर जो आहे त्याला सी नाव दिलं आहे. एक्स ओ वाय प्लेनमध्ये जो पॉईंट आहे तो एल, वाय ओ झेडमध्ये जो आहे तो एम आणि एक्स ओ झेडमध्ये जो आहे त्याला मी एन असं नाव दिलं. हा राहिला आता पॉईंट स्पेसमध्ये आहे तो पॉईंट पी आणि याचे कोऑर्डिनेट घेतलं आहे एक्स वाय झेड. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड स्पेसमध्ये आहे. तो पॉईंट पीचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड असतील तर ओपासून एपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते एक्स, ओ बी डिस्टन्स वाय आणि ओ सी डिस्टन्स झेड आहे. हे 3 डिस्टन्स एक्स वाय झेड आहेत म्हणून पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड मिळालेले आहेत. आणखी लक्षात आलं, एक्स ॲक्सिस जो आहे ना त्याच्या डायरेक्शननी जो युनिट वेक्टर आहे तो आहे आय, वायच्या डायरेक्शननी जो युनिट वेक्टर आहे तो जे आणि झेडच्या डायरेक्शननी जो युनिट वेक्टर आहे तो आहे के. एवढे डायग्राम आपण कंप्लीट केलेली आहे. आता पुढे मी असं लिहितो आहे, लेट पॉईंट पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड बी एनी पॉईंट इन स्पेस. आता यामध्ये आपण काय केलं आहे, ओपासून एपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ओ ए याला एक्स घेतला आहे, ओ बी डिस्टन्स वाय घेतला आहे आणि ओ सी जे डिस्टन्स आहे ते झेड घेतलेलं आहे म्हणून पॉईंट पीचे कोऑर्डिनेट झाले एक्स वाय झेड. आता परत या डायग्रामकडे या. या डायग्राममध्ये ओपासून एपर्यंतचं डिस्टन्स किती आहे एक्स म्हणजे हे झालं याचं मॅग्नेट्यूड आणि त्याच वेक्टरच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर कोण आहे आय कॅप. तर हा वेक्टर ओ ए जेवढं मॅग्नेट्यूड आहे त्या मॅग्नेट्यूडनी त्या वेक्टरच्या डायरेक्शननी असलेल्या युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करा म्हणजे तो वेक्टर तुम्हाला मिळेल. वेक्टर ओ ए इज इक्वल टू जर लिहायचं असेल तर एक्स इंटू आय कॅप एवढा हा वेक्टर झाला आहे. एक्स इंटू आय कॅप. त्या वेक्टर ओ एच्या डायरेक्शननी युनिट वेक्टर कोण आहे आय, त्याचं मॅग्नेट्यूड किती आहे एक्स, तर त्या मॅग्नेट्यूडने त्या वेक्टरला मल्टिप्लाय करा. अशाच प्रकारे वेक्टर ओ बी आपल्याला लिहिता येईल. वेक्टर ओ बी ओपासून बीपर्यंतचं मॅग्नेट्यूड किती आहे वाय आणि त्याच्या डायरेक्शनने युनिट वेक्टर कोण आहे जे. वेक्टर ओ बीला लिहिता येतं वाय इंटू युनिट वेक्टर जे आणि सिमिलरली ओ सीचं मॅग्नेट्यूड किती आहे झेड, त्याच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर के आहे. तर वेक्टर ओ सी इज इक्वल टू सी इंटू वेक्टर के युनिट वेक्टर के. आता या डायग्रामकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे डायग्राम जी आहे ना ती व्यवस्थित जर काढता आले तर हा वेक्टर पॉईंट पीचा पोझिशन वेक्टर जो आहे तो आपण प्रूव्ह करू शकतो. ओ एचे डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू ए, ओ बीचे डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू बी आणि ओ सीचे डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू सी. या डायरेक्शन्स मी इथे दाखवल्या. ओ एचे डायरेक्शन आहे ही ओ बीचे डायरेक्शन आणि ही ओ सीचे डायरेक्शन आहे. त्यानंतर आता मी काय करतो आहे बघा, मला कोणता वेक्टर पाहिजे होता ओ पी हा वेक्टर पाहिजे होता. त्याची डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू पी. यासाठी काय करावं लागेल, हा ओ आणि एन पॉईंट याला जॉईंट करा. ओ एन याची डायरेक्शन ह्या सर्व डायरेक्शन ओपासून सुरू होणार आहे. पॉईंट एनचा पोझिशन वेक्टर ओ एन, पीचा पोझिशन वेक्टर ओ पी. आता लक्षात द्या याची ही एज ओ बी याला याची अपोजिट एज कोणती येत आहे एन पी. तर जेवढा वेक्टर ओ बी असेल तेवढाच वेक्टर एन पी आहे कारण हे इक्वल वेक्टर आहे. जी डायरेक्शन ओ बीची आहे तीच डायरेक्शन एन पीची राहणार आहे. जे हे डायरेक्शन राहणार आहे फ्रॉम एन टू पी आणि हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत कारण हा पॅरलेलोपिपेड आहे. याच्या अपोजिट एजेसची लेंथ इक्वल राहते
डायरेक्शन दोघांचं सेम आहे बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स दिस टू वेक्टर्स आर इक्वल. मग वेक्टर ओ बी आणि वेक्टर एन पी हे दोन इक्वल वेक्टर आहेत. तर मी या वेक्टर ओ बी इज इक्वल टू वाय इंटू वेक्टर जे इज इक्वल टू याला मी वेक्टर एन पी असं लिहू शकतो. वेक्टर एन पी अँड वेक्टर ओ बी दोन्ही इक्वल वेक्टर आहेत आणि ते आहेत वाय इंटू वेक्टर जे. हे झालं एक. त्याच्यानंतर दुसरं हा आहे वेक्टर ओ ए आणि याच्या अपोजिट साईडला हा आहे तो सी एन. याची डायरेक्शन तीच घ्यायची जी ओ एची डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन ही सी एन डायरेक्शन घेतली फ्रॉम सी टू एन. जेवढं डिस्टन्स ओ ए आहे तेवढंच डिस्टन्स सी एन आहे म्हणजे मॅग्नेट्यूड दोघांचे सेम आहे. जी डायरेक्शन ओ एची आहे तीच डायरेक्शन सी एनची आहे. ते दोन्हीही इक्वल आहे म्हणून तुम्ही वेक्टर ओ एला इज इक्वल टू लिहू शकता वेक्टर सी एन. हे खूप महत्त्वाचं आहे. वेक्टर सी एन आणि वेक्टर ओ ए इक्वल. वेक्टर ओ ए इज इक्वल टू वेक्टर सी एन अँड वेक्टर ओ बी इज इक्वल टू वेक्टर एन पी. हे सर्व इक्वल वेक्टर आहे. इक्वल वेक्टरचे डेफिनेशन काय पाहिले होते? इक्वल मॅग्नेट्यूड सेम डायरेक्शन असतील तर वेक्टर इक्वल असतात आणि इथे मॅग्नेट्यूड इक्वल आहे कारण हा पॅरेलेलोपिपेड आहे. पॅरेलेलोपिपेडच्या अपोजिट एजेस जे आहे त्यांची लेंथ सेम राहणार आणि डायरेक्शन्स त्या घेतल्या. आता हे सर्व झाल्यानंतर आता पुढचा जो प्रूफ आहे ना तो खूप सोपी आहे, खूप सिंपल आहे. लक्ष द्या. आता पहिले मी हा एक ट्रायंगल कन्सिडर करतो आहे ओ सी एन. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायला सांगितला? ओ सी एन. ए ट्रायंगल ओ सी एन. ट्रायंगलला यूज करा. पुन्हा एकदा ट्रायंगल लक्षात घ्या रे. ट्रायंगल कोणता घेतलेला आहे? ओ सी एन. आता डायरेक्शनकडे लक्ष द्या. ओ एनची डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू एन. ओ सीची डायरेक्शन आहे फ्रॉम ओ टू सी आणि सी एनची डायरेक्शन आहे फ्रॉम सी टू एन. यामध्ये ट्रायंगल लॉ यूज करायचे. ट्रायंगल लॉ यापूर्वी पाहिला आहे आपण. या ट्रायंगलच्या 3 साइड्स वेक्टरने रिप्रेझेंट केल्या आणि यामध्ये ज्या दोन वेक्टरच्या डायरेक्शन सेम असतील सायक्लिक ऑर्डरमध्ये सेम त्या दोन वेक्टरची सम ही त्या ट्रायंगलच्या ज्या अपोजिट डायरेक्शनने जो वेक्टर रिप्रेझेंट केलेला असतो त्या वेक्टर एवढी राहते. आता सेम डायरेक्शन कुणाचे येतात पहा. वेक्टर ओ सी आणि वेक्टर सी एन हे दोन्ही इक्वल आहेत. ओ सी आणि सी एन अपोजिट डायरेक्शन कुणाची येते? ओ एन. तर तुम्ही एन ट्रायंगल ओ सी एनमध्ये असं लिहू शकता वेक्टर ओ एन. वेक्टर ओ एन इज इक्वल टू वेक्टर ओ सी प्लस वेक्टर सी एन. वेक्टर ओ सी प्लस वेक्टर सी एन. वेक्टर ओ एन इज इक्वल टू वेक्टर ओ सी प्लस वेक्टर सी एन. याला दिला मी इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला फाइंड करायचा होता वेक्टर ओ पी आणि ओ पी ज्या ट्रायंगलची साईड्स येणार तो ट्रायंगल आता आपण कन्सिडर करणार आहोत. तो आता मी या रेड कलरने दाखवतो. बघा ओ पी हा वेक्टर आहे. त्याच्यानंतर हे एन पी वेक्टर आहे आणि हा ओ एन वेक्टर आहे. या ट्रायंगलचा विचार करा. त्याचं नाव मी लिहितो आहे एन ट्रायंगल ओ पी एन. एन ट्रायंगल ओ पी एन. एन ट्रायंगल ओ पी एन यामध्ये ट्रायंगलला यूज करा. ज्या दोन वेक्टरच्या डायरेक्शन सेम असतील त्या दोन वेक्टरची सम ही तिसऱ्या वेक्टर एवढी राहते जो अपोजिट वेक्टरनी आहे. तर अपोजिट सेम डायरेक्शन कुणाचे आहेत पहा. ओ टू एन अँड टू पी या दोघांचं डायरेक्शन सेम आहे. अपोजिट कुणाचे येते? ओ पी. तर ट्रायंगल लॉ जर यूज केला तर वेक्टर ओ पी इज इक्वल टू लिहिता येतं वेक्टर ओ एन प्लस वेक्टर एन पी. वेक्टर ओ पी इज इक्वल टू वेक्टर ओ एन प्लस वेक्टर एन पी. यापूर्वी इक्वेशन नंबर 1 मध्ये वेक्टर ओ एनची जी व्हॅल्यू आहे ना ती काढून ठेवली आहे आपण. वेक्टर ओ एन इज इक्वल टू वेक्टर ओ सी प्लस वेक्टर सी एन ती आपण इथे लिहू शकतो. देअरफॉर वेक्टर ओ पी इज इक्वल टू वेक्टर ओ सी प्लस वेक्टर सी एन प्लस वेक्टर एन पी. याचा रिझन तुम्ही लिहू शकता फ्रॉम इक्वेशन नंबर 1.
फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वेक्टर OP इज इक्वल टू वेक्टर OC प्लस वेक्टर CN प्लस वेक्टर NP. पण आता इथे जे CN आहे आणि वेक्टर OA आहे हे दोन्ही इक्वल वेक्टर आहेत. तुम्ही वेक्टर CNच्या जागेवर x इंटू आय लिहू शकता किंवा वेक्टर OA लिहू शकता. वेक्टर OP इज इक्वल टू वेक्टर OC प्लस वेक्टर CNच्या जागेवर लिहिता येतं वेक्टर OA आणि प्लस वेक्टर NPच्या जागेवर लिहिता येतं वेक्टर OB. देअरफॉर वेक्टर OP इज इक्वल टू आधी मी लिहितोय वेक्टर OA प्लस लिहिले वेक्टर OB आणि मग लिहिले वेक्टर OC. वेक्टर OP इज इक्वल टू आपल्याला मिळाला आहे वेक्टर OA प्लस वेक्टर OB प्लस वेक्टर OC आणि वेक्टर OA आहे x इंटू आय. देअरफॉर वेक्टर OP इज इक्वल टू येथील x इंटू युनिट वेक्टर आहे. वेक्टर OB आहे y इंटू युनिट वेक्टर्स आहे y इंटू युनिट वेक्टर्स आहे प्लस आहे z इंटू युनिट वेक्टर k. वेक्टर OP इन टर्म्स ऑफ IJK मध्ये आपल्याला मिळाला आहे वेक्टर OP इज इक्वल टू xi प्लस yj प्लस zk. याला म्हणतात पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P. PVS ऑफ पॉइंट P. तुम्हाला जर पॉइंट Pचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर तुम्ही इन टर्म्स ऑफ IJK मध्ये लिहू शकता. आता झाला पोझिशन वेक्टर. आता आपल्याला याचं मॅग्निट्यूड काढायचं आणि याचं मॅग्निट्यूड जर काढायचं असेल त्याला लिहिताना आपण लिहिणार मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर OP इज इक्वल टू काय करायचं या पॉइंट Pच्या पोझिशन वेक्टरमध्ये IJKचे जे कंपोनंट्स आहेत ना त्यांच्या स्क्वेअरची सम स्क्वेअर रूटमध्ये लिहायची. आयचा कंपोनंट कोण आहे x तर इथे लिहिले x स्क्वेअर प्लस जेचा कोण आहे y तर इथे लिहिले y स्क्वेअर प्लस केचा कोण आहे z तर इथे लिहिले z स्क्वेअर अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. हा झाला मॅग्निट्यूड फाइंड करण्याचा फॉर्म्युला. हाही फॉर्म्युला कसा आला ते मी तुम्हाला आता सांगतो. खूप सिंपल आहे. फक्त डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज केला. बघा O पॉईंट होता ओचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0 0 पीचे कोऑर्डिनेट्स आहेत x y z. मला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर OP काढायचं म्हणजेच लेंथ OP काढायचं आणि लेंथ OP काढायचं असेल ना तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचं. आता डिस्टन्स फॉर्म्युला सांगण्याची गरज नाही माहिती आहे सर्वांना. पॉईंट Pच्या कोऑर्डिनेट्समधून ओरिजिनचे कोऑर्डिनेट मायनस करायचे. पॉईंट Pचा x कोऑर्डिनेट कोण आहे x आणि मायनस पॉईंट ओरिजिनचा x कोऑर्डिनेट कोण आहे 0 होल स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेट कोण आहे y ओरिजिनचा y कोऑर्डिनेट 0 होल स्क्वेअर प्लस z मायनस 0 होल स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट x मायनस 0 x इथे आले x स्क्वेअर y मायनस 0 y ते झाले y स्क्वेअर आणि z मायनस 0 z तिथे झाले z स्क्वेअर. तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर OP इज इक्वल टू अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. तर आता कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स जर तुम्हाला दिले असतील तर त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आणि त्या पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड करता आलं पाहिजे. आता आपण यावरचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत की पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स आणि त्या पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं फाइंड करायचं. मला माहिती आहे तुम्हाला की हे सर्व इन टर्म्स ऑफ IJK मध्ये वेक्टर असतात हे माहिती होतं पण याचा प्रूफ तुम्हाला माहिती नव्हता की याला इन टर्म्स ऑफ IJK मध्ये का लिहितात. तर हा झाला याचा प्रूफ. जेव्हा पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतात त्यावेळेस त्याला इन टर्म्स ऑफ IJK मध्ये कशा पद्धतीने लिहिल्या जातं. बोर्डवर आता मी काही पॉईंट्स लिहिलेले आहेत आणि या पॉईंटचे पोझिशन वेक्टर आणि त्या पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण फाइंड करणार आहोत. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स गिवन आहेत. फर्स्ट पॉईंट आहे A. कोऑर्डिनेट्स आहेत 3 2 -4. आपल्याला पॉईंट Aचा पोझिशन वेक्टर फाइंड करायचं आहे तर मी लिहितो आहे PVS ऑफ पॉईंट A त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 2 -4. त्याला लिहिताना वेक्टर OA किंवा फक्त स्मॉल वेक्टर A असं लिहिलं तरी चालेल आणि याचा पोझिशन वेक्टर जर लिहायचं असेल त्या कोऑर्डिनेट्सवरून आता तुम्ही लिहू शकता. पहिला कोऑर्डिनेट कोण आहे 3 तर 3 इंटू युनिट वेक्टर I प्लस दुसरा कोण आहे 2 इंटू युनिट वेक्टर J
आणि तिसरा कोण आहे -4. तर आता इथे साईन प्लस नाही येणार, मायनस येणार. -4 इंटू युनिट वेक्टर के. हा झाला याचा पोझिशन वेक्टर. आणि युनिट वेक्टर असल्यामुळे त्याला कॅप घातला जाते. पण आपण आता कॅप नाही घातले तरी काही फरक पडत नाही. प्रत्येक वेळेस कॅप लिहिलीच पाहिजे असं नाही. आयजे के एवढं जरी लिहिलं तरी समजायचं की ते युनिट वेक्टर्स आहेत. पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए वेक्टर ओ ए इज इक्वल टू स्मॉल वेक्टर ए इज इक्वल टू 3i + 2j - 4k. आता याच पोझिशन वेक्टरचा आपण मॅग्नेट्यूड फाइंड करणार आहोत. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ ए दॅट इज मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू √ आय जे केचे कंपोनंट्स आहेत 3. इथे येणार आहे 3² प्लस 2 आहे ते इथे येणार 2² आणि -4 आहे ते इथे -4² इज इक्वल टू √ 3चा स्क्वेअर येतो 9, 2चा स्क्वेअर 4 आणि -4चा स्क्वेअर येतो 16. यांची ॲडिशन जर केली तर 16 आणि 9 25 + 4 29. तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ ए इज इक्वल टू √29. हे कॅल्क्युलेशन्स बरेच जण चुकीचे करतात. चुकीचे कॅल्क्युलेशन्स कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला सांगतो आहे. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 × -4 हा झाला त्याचा पोझिशन वेक्टर. आणि याचं मॅग्नेट्यूड जेव्हा काढतात त्यावेळेस मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ ए इज इक्वल टू √ इथे कोण आहे 3चा स्क्वेअर लिहितात 9 प्लस 2चा स्क्वेअर लिहितात 4 आणि मग इथे पुढे साईन बघतात मायनस आहे तर इथे साईन निगेटिव्ह घेतात आणि 4चा स्क्वेअर लिहितात 16. लक्षात आलं आहे का? इथे निगेटिव्ह साईन लिहितात. 9 आणि 4 यांची ॲडिशन जर केली तर ते ॲडिशन होणार 13 √ 13 - 16 इज इक्वल टू √-3. आता इमॅजिनरी नंबर येतो आहे. आणि तसंही हे जे कॅल्क्युलेशन झालं आहे ना मॅग्नेट्यूडचं ते चुकीचं कॅल्क्युलेशन आहे. याला निगेटिव्ह साईन जर असेल तर मॅग्नेट्यूड फाइंड करताना इथे प्लसच आल्या पाहिजे. कारण मायनस जी साईन आहे त्या मायनस साईनचा स्क्वेअर प्लस होतो आहे त्यामुळे इथे लिहिताना +16 लिहायचे. असं जर कॅल्क्युलेशन्स केलं तर चुकीचा आन्सर येतो. त्यानंतर सेकंड नंबर बी पॉईंट आहे. आपल्याला वेक्टर ओ बी काढायचं. ओ बी इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट बी. त्याला इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये जर लिहिलं पहिला कोइफिशियंट कोण आहे -2 त्याला लिहू -2 आहे. मी सांगितलं होतं कॅप नाही काढले तरी काही फरक पडत नाही. दुसरा आहे -3 तर -3j आणि तिसरा आहे 1 तर प्लस येणार 1k. त्या वेक्टर झाला -2i -3j अँड +k वेक्टर ओ बी. याच वेक्टर ओ बीचं मॅग्नेट्यूड तर √-2² प्लस -3² प्लस 1² इज इक्वल टू -2चा स्क्वेअर येतो आहे 4 -3चा स्क्वेअर येतो आहे 9 आणि 1चा स्क्वेअर येतो आहे 1 इज इक्वल टू 9 + 1 10 10 + 4 14 √14. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ बी इज इक्वल टू √14. पुन्हा एकदा सांगतो निगेटिव्ह साईन आहेत म्हणजे इथे निगेटिव्ह साईन घ्यायच्या नाहीत. आता बघू आपण तिसरा पॉईंट. पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट सी म्हणजेच वेक्टर ओ सी दॅट इज स्मॉल वेक्टर सी. इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये येणार 4i प्लस 5j प्लस 2k अँड मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ सी इज इक्वल टू √ तर सर्व पॉझिटिव्ह आहे 4² प्लस 5² प्लस 2² इज इक्वल टू √ 4चा स्क्वेअर येतो आहे 16 प्लस 5चा स्क्वेअर येतो आहे 25 आणि प्लस 2चा स्क्वेअर येतो आहे 4 इज इक्वल टू या सर्वांचे ॲडिशन करायची. ते येत आहे 45. बघा 25 + 4 29 आणि 16 यांची ॲडिशन जर केली तर ती येणार आहे 45. तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ सी इज इक्वल टू √45. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट जर तुम्हाला दिले तर त्यावरून पॉईंटचा पोझिशन वेक्टर आणि त्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड जे आहे ते फाइंड करता आलं पाहिजे. आधी आपण एका पॉईंटचं पोझिशन वेक्टर पाहिलं आहे. आता आपण पाहणार आहोत वेक्टर जॉईनिंग 2 पॉईंट्स. ते 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट जर तुम्हाला दिले आणि त्या 2 पॉईंटला जॉईन करणारा जो वेक्टर आहे त्याला इन टर्म्स ऑफ आय जे के मध्ये कसं लिहायचं. मी इथे 2 पॉईंट कन्सिडर करतो आहे. लेट फर्स्ट पॉईंट घेतला ए ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1 आणि सेकंड पॉईंट आहे बी ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 z2. हा ए पॉईंट हा बी पॉईंट आणि या दोघांना जॉईन करणारा एक वेक्टर मी काढलेला आहे
आता मला वेक्टर ए बीला इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये फाइंड करायचं आहे. ते फाइंड करणं खूप सिम्पल आहे. काय करायचं, ए इनिशियल पॉईंट आहे, बी टर्मिनल पॉईंट आहे. टर्मिनल पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यामधून इनिशियल पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मायनस करायचे. कसं येतं ते मी तुम्हाला सांगतो. लेट ए इज इक्वल टू x1 y1 z1, b इज इक्वल टू x2 y2 z2, देन वेक्टर ए बी इज इक्वल टू, लिहिताना काय करायचं पहा, टर्मिनल पॉईंट बी आहे तर बीचा एक्स कोऑर्डिनेटमधून एचा एक्स कोऑर्डिनेट मायनस करा. तर इथे ब्रॅकेटमध्ये लिहिले x2 मायनस x1 इन टू लिहायचे युनिट वेक्टर आय प्लस वाय कोऑर्डिनेटमधून वाय कोऑर्डिनेट मायनस करा y2 मायनस y1 इन टू युनिट वेक्टर जे आणि प्लस झेड कोऑर्डिनेटमधून झेड कोऑर्डिनेट मायनस करायचं z2 मायनस z1 इन टू युनिट वेक्टर के. हा झाला वेक्टर ए बी इन टर्म्स ऑफ आय जे के. कसा आला ते मी तुम्हाला सांगतोय. आता काय होतं, वेक्टर ओ ए and vector OB are the position vector of point P. Position vector of point A and B. OA वेक्टरला तुम्ही असं लिहू शकता x1i प्लस y1j प्लस z1k. हा झाला पोझिशन वेक्टर पॉईंट एचा. OBचा येतो आहे x2i प्लस y2j प्लस z2k. हा झाला आहे बीचा. आणि आपल्याला पाहिजे होता वेक्टर ए बी. त्यापूर्वी वेक्टर ए बीचा पोझिशन वेक्टर पाहिला होता. पोझिशन वेक्टर ऑफ टर्मिनल पॉईंट मायनस पोझिशन वेक्टर ऑफ इनिशियल पॉईंट, दॅट इज याला लिहिता येतं वेक्टर ओ बी मायनस वेक्टर ओ ए. याच्या आधीचा व्हिडिओ पाहून घ्यायचं. आणि मग वेक्टर ओ बी कोण आहे, x2i प्लस y2j प्लस z2k मायनस वेक्टर ओ ए आहे x1i प्लस y1j प्लस z1k. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे. ब्रॅकेट ओपन करायचं आहे x2i प्लस y2j प्लस z2k मायनस x1i मायनस y1j मायनस z1k. आता या दोघांमध्ये आय कॉमन निघतो. ब्रॅकेटमध्ये राहिले x2 मायनस x1. या दोघांमध्ये y कॉमन निघतो आहे, j कॉमन निघतो आहे. ब्रॅकेटमध्ये राहिले y2 मायनस y1 आणि या दोघांमध्ये के कॉमन वेक्टर के कॉमन निघतो आहे. ब्रॅकेटमध्ये राहिले z2 मायनस z1. हा झाला वेक्टर ए बी इन टर्म्स ऑफ आय जे के, जो मी तुम्हाला इथे लिहून दिला आहे. वेक्टर ए बी इज इक्वल टू x2 मायनस x1i प्लस y2 मायनस y1j प्लस z2 मायनस z1k. आणि आता या वेक्टरचा मॅग्नेट्यूड जर पाहिजे असेल तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे अंडर रूट आयचा कंपोनंट कोण आहे x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस जेचा आहे y2 मायनस y1 स्क्वेअर प्लस केचा आहे z2 मायनस z1 स्क्वेअर z1 स्क्वेअर. हा झाला मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 स्क्वेअर. अशा प्रकारे दोन पॉईंट जर दिले असतील त्या दोन पॉईंटला जॉईंट करणारा जो वेक्टर आहे तो इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये लिहिता आला पाहिजे आणि त्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड काढता आलं पाहिजे. याचा आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. दोन पॉईंट्स आहेत पी अँड क्यू, कोऑर्डिनेट्स दिले. आपल्याला फाइंड करायचं आहे वेक्टर पी क्यू अँड मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू. सर्वात पहिले मी पॉईंट पीचा पोझिशन वेक्टर लिहितो आहे. वेक्टर ओ पी दॅट इज स्मॉल वेक्टर पी, तो येतो आहे 4i प्लस 5j प्लस ट्वाइस के. क्यू पॉईंटचं पोझिशन वेक्टर ओ क्यू दॅट इज स्मॉल वेक्टर क्यू इज इक्वल टू येतो आहे 3i प्लस ट्वाइस j प्लस 4k. फाइंड काय करायचं होतं, वेक्टर पी क्यू इज इक्वल टू पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट क्यू मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी. टर्मिनल पॉईंटचे पोझिशन वेक्टरमधून इनिशियल पॉईंटचं पोझिशन वेक्टर जो आहे तो मायनस करायचं. वेक्टर ओ क्यू दॅट इज स्मॉल वेक्टर क्यू मधून स्मॉल वेक्टर पी मायनस करायचं. स्मॉल वेक्टर क्यू किंवा वेक्टर ओ क्यू काय काढलेलं आहे आपण 3i प्लस ट्वाइस j प्लस 4k मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी कोण आहे 4i प्लस 5j प्लस ट्वाइस के. ब्रॅकेटच्या बाहेर कोणती साईन आहे निगेटिव्ह. 3i प्लस ट्वाइस j प्लस 4k निगेटिव्ह साईन अप्लाय करा मायनस 4i
-5 -2 आयच्या टर्म्सचं कॅल्क्युलेशन्स करायचं. वेक्टर पी क्यू इज इक्वल टू 3i -4i -i +2j -5j -3j अँड +4k -2k +2k हा झाला वेक्टर पी क्यू. आता आपल्याला मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्यू फाइंड करायचं आहे. खूप सिंपल आहे. अंडर रूट आयचा कंपोनंट म्हणजे कोइफिशियंट -1 आहे तर इथे -1², जेचा आहे -3 तर -3² आणि केचा आहे 2 तर 2² इज इक्वल टू अंडर रूट -1चा स्क्वेअर 1 -3चा आहे तो 9 अँड +2चा आहे तो 4. या सर्वांची ॲडिशन जर केली तर ती येणार अंडर रूट 14. The magnitude of vector PQ is equal to √14. असं खूप सिंपल आहे. कोणतेही 2 पॉईंट जर दिले तर तुम्हाला डायरेक्टली लिहिता येतं. ते आणखी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. सपोज एक पॉईंट ए आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2 3 आणि दुसरा आहे बी ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 5 0 -1 आणि तुम्हाला वेक्टर ए बी काढायचं आहे. ते एवढं सर्वात लिहित बसण्याची गरज नाही. बी टर्मिनल पॉईंट आहे, ए इनिशियल पॉईंट आहे. बीच्या कोऑर्डिनेटमधून एचे कोऑर्डिनेट मायनस करा. बीचा एक्स कोऑर्डिनेट 5 हा इथे कोण आहे 1. 5 मधून 1 मायनस करा. 5 - 1 4 तर हा झाला 4 आहे. 0 मधून 2 मायनस करा. -2 आहे. -1 -3 ते झाले -4k हा झाला वेक्टर ए बी. आता या वेक्टर ए बीचं मॅग्नेट्यूड काढायचं आहे. तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी इज इक्वल टू 4चा स्क्वेअर येतो आहे 16 -2चा येतो आहे 4 आणि +-4चा स्क्वेअर येतो आहे 16. यांची ॲडिशन जर केली तर ती येणार आहे 36 आणि 36चं स्क्वेअर रूट जर काढलं तर 6. स्क्वेअर रूट प्लस मायनस येतं पण आपण लिहिताना फक्त प्लस घ्यायचं कारण हे मॅग्नेट्यूड आहे. आता या वेक्टरचं मॅग्नेट्यूड काढताना आणखी एक तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये ना एक नंबर कॉमन निघत होता. 4 2 आणि 4 यांच्यामध्ये एक नंबर कॉमन निघतो. तर मग अशा वेळेस मॅग्नेट्यूड कसं फाइंड करायचं म्हणजे एकदम सिम्पल फॉर्ममध्ये जर लिहिलं हा वेक्टर ए बी आहे 4i -2j -4k असा हा वेक्टर आहे. मी डायरेक्ट हे मॅग्नेट्यूड काढलं. पण आता दुसऱ्या स्टेपमध्ये मी तुम्हाला असं सांगतो की या वेक्टर ए बीला मला असं लिहिता येतं या सर्वांमधून जर मी 2 कॉमन काढला तर मग ब्रॅकेटमध्ये राहिले 2i -j -2k. मग आता मला या वेक्टरचं मॅग्नेट्यूड काढायचं आहे. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ओ बी तर मला रूट घ्यावं लागेल. पण हा नंबर 2 या ब्रॅकेटच्या बाहेर निघाला तर त्या 2ला रूटमध्ये लिहू नका. 2 बाजूलाच ठेवायचं आहे आणि एवढा याचं फक्त मॅग्नेट्यूड काढा कारण हे तर स्केलर क्वांटिटी आहेच. एवढा याचं मॅग्नेट्यूड काढलं तर अंडर रूट 2चा स्क्वेअर येतो आहे 4 -1चा येतो आहे 1 आणि -2चा येतो आहे +4 इज इक्वल टू 2 अंडर रूट 9. या सर्वांची ॲडिशन 9 येत आहे. 9चं स्क्वेअर रूट जर काढलं तर 2 × 3 आणि 3ने 2ला मल्टिप्लाय करा 6. इथे आन्सर 6 आलं होतं. इथे आन्सर 6 आलेला आहे. दोन्ही मेथडने सेम येतं. जर एखाद्या वेक्टरमधून एखादा स्केलर कॉमन निघत असेल तर तो कॉमन काढायचा आणि मग मॅग्निट्यूड काढायचं. हे शक्यतो तेव्हा होतं जेव्हा खूप मोठमोठे नंबर्स येतात आणि तुम्हाला स्क्वेअर करून ॲडिशन करायची गरज पडते. त्यावेळेस जर कॉमन नंबर निघत असेल तर कॉमन काढायचा आणि नंतर मग तुम्ही मॅग्निट्यूड काढू शकता. तुम्हाला असं वाटतं हे दोन्ही पॉईंट्स बरेचसे तुम्हाला समजले असतील. अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत कोणतेही स्वतःच्या मनाने पॉईंट्स घ्यायचे आणि त्यांचं कॅल्क्युलेशन्स करून पाहायचं. आता घेऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर एक्झरसाइज जी आहे त्याला सुरुवात करणं.